आज सर्वांच्याच भावना या ठिकाणी आपण ऐकत आहोत की अजितदादा आपल्यातून निघून जातील ही कल्पनाच आपण करू शकत नाही, परंतु दुर्दैवानं हा आघात झाला आणि यामध्ये ज्या पश्चिम महाराष्ट्रातून मराठा समाजाचं एक नेतृत्व म्हणून अजितदादा पुढे आले 91 साली, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते म्हणून अजितदादा या राज्यामध्ये दादा या नावानं परिचित झाले. फक्त दादा नाही तर सर्वांना आपलं असं वाटणारं हे नेतृत्व होतं. आणि मला आठवते आम्ही NSUच्या माध्यमातून 91-92ला काम करत असताना दादा म्हणजे एक आयडियल म्हणून आमच्यासाठी त्या काळामध्ये त्या ठिकाणी होते आणि त्या काळापासून दादांना बघण्याचा योग आम्हासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आला. जे पोटात तेच ओटात अशी भूमिका दादांची नेहमी राहिली. स्पष्टपणे आपल्याला जे वाटतंय ते बोलण्याचं काम दादांनी केलं. पुढच्याला काय वाटते त्याच्यापेक्षा जे खरं आहे